प्रॉब्लेम्स. हसतात ते प्रॉब्लेम्सला एवढा मेंटल स्ट्रेसचा विषय आणि तुम्ही हसतमुख करताय सगळं मला काय कळत नाहीये. आपण थोडंसं वेगळ्या अँगलने घेऊया. आपण प्रॉब्लेम आणि मेंटल स्ट्रेसवर बोलणार बरं का. हसण्याचा विषय नाहीये कुठला. हा माधुरी काटकर काय प्रॉब्लेम आहे? काय नाही प्रॉब्लेम जीवनात व्यवसायात ते सगळ्यांनाच असतात काहीतरी. तुला प्रॉब्लेम आहे का असं सांगणार का पटकन? नाही आता तरी नाही. बस प्रज्ञाताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? आता सगळ्यांसारखं नाही. नाही हसत लोकच आहेत हरकत नाही बाबा. निश्चितताई तुम्हाला काय प्रॉब्लेम? नाही सर तेच प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम. अनुजा तुम्हाला काय प्रॉब्लेम? शॉर्ट. माझा बिझनेस जो आहे तो मला अजून ग्रो करायचा, पण त्याला अजून थोडंसं काहीतरी मार्गदर्शन मिळालं. त्याने आपण ते प्रत्येकालाच करायचं. इथं कोणी असं नाही की माझा बिझनेस कमी करायचा नाही, सगळ्यांना वाढवायचा आहे. हा प्रॉब्लेमच आहे ना की माझं मला पाहिजे ते मी ध्येय गाठू शकत नाही ना. मग काय करायला पाहिजे अजून त्याच्यासाठी थोडं मी त्याचं सेशन वेगळं ते वेगळं. आपण प्राथमिक स्वरूपात दोघांचा वगैरे विचारलंय, मी सगळ्यांना विचारत बसलेलो नाहीये. पण प्रॉब्लेम कोणालाच नाही तरी आपलं सेशन त्याच्यावरच आहे. म्हणजे माझ्या वैयक्तिक दृष्टिकोन असं आहे ना की आपण जन्म घेतला मनुष्य प्राणी म्हणून की बाय डिफॉल्ट आपल्या बरोबर प्रॉब्लेम्स येतात. हे प्रत्येकालाच माहिती आहे. मी काय वेगळं सांगतो ह्यातला भाग नाहीये. तरी आपण त्या बाबुलबुवा त्या प्रॉब्लेम्सचा करून बसतो. लक्षात येतं का मी काय म्हणतोय ते? तुम्ही जन्म घेतला की प्रॉब्लेम तुम्हाला आलेलाच आहे बरोबर, तरी त्याचं टेन्शन येतं आपल्याला, त्याचा स्ट्रेस घेतो. बघा मी पॉइंट वेगळा आहे माझा, मी सांगतोय वेगळा आत्ता. मनुष्य प्राण्यात जन्म घेतला की प्रॉब्लेम्स बाय डिफॉल्ट येणार आहेच. त्याला आपल्याला सामोरं जायचंय कडाकमध्ये. या सगळ्यांपैकी एक व्यक्ती असा नाहीये की त्याला प्रॉब्लेम नाही. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेमचे प्रकार वेगळे, प्रत्येकाचे वेगळे आहेत. मी उदाहरण दिले की पुढे लगेच लक्षात आपापले प्रॉब्लेम आपण घालत राहतो त्यातमध्ये. पण कुणीही शेअर करायला तयार नाही. आणि सगळ्यांनाही माहिती की माझ्या मुलाला 80% पडले की पेढे वाटतो दुनियाभर. का? आनंद शेअर केला की द्विगुणित होतो असं म्हणतात. मग तुमचे प्रॉब्लेम तुमचे दुःख शेअर केल्यामुळे हलकं होणार नाहीये. नाही सोल्युशन मिळणार माझ्याकडनं. समजा शेअर तर करा, तुमचं मन तर हलकं होईल. तेही कोणी करत नाही. हसतमुख उठतात मला काय प्रॉब्लेम नाही. कोणाला काय प्रॉब्लेम? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, स्वरूप वेगळं. एकाची सुटका झालेली नाहीये. देवाची पण सुटका झाली तर आपण काय यत्किंचित मानव. हा सगळ्यांनाच माहिती आहे ती गोष्ट. एक पत्नी एक वचनी श्रीराम. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक तर आदल्या दिवशी त्याचं वनवासात जावं लागलं. बरं ठीक आहे त्याने ऍक्सेप्ट केलं वनवासात जायचं. तरी तिथे जाऊन कोण फार्म हाऊसला राहिलाय का तो? नाही. त्याची पत्नीच पळून नेली म्हणे. म्हणजे परत टेन्शन स्ट्रेस आलाच की त्याला. पण तुम्ही म्हणा देव आहे, पण मनुष्य जन्म घेतलाय. तुम्हाला इथले भोग भोगावेच लागणार आहेत, प्रॉब्लेम्स फेसच करावे लागणार आहेत. त्यांनी पण केले. ठीक आहे देव होता म्हणून रावणाची जिंकला असं गृहीत धरूया. रावण कित्येक पटीने सगळ्या बाजूनी रामापेक्षा वरचढ होता. तुम्ही हिस्ट्री काढून बघा पूर्ण तत्वामधली. महागडा पंडित होता तो, कुठंच कमी नव्हता रामापेक्षा. पण राम शेवटी देव काय. ठीक आहे तो जिंकला. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्याचे? नाही. तो आला पत्नीला घेऊन इकडं. मी शॉट घेतोय सगळं एकदम पटापटा. तिने काहीतरी खून करण्याच्या अगोदरच मी शॉट घेतो आधी. ते आला गावात मग गुढ्या तोरणं उघडली सगळी. लोकांनी आनंदोत्सव केला. 3-4 महिने गेले. सीतामाई गरोदर होती म्हणे. कोणतरी एक फुसुकली सोडली. कशावरनं रामाचं आपत्ती येते. आला परत स्ट्रेस टेन्शन रामाला.
सोडून द्यावं लागलं, कारण कर्तव्य, कर्म कर्तव्य. त्या बिचारीला नाही का गरोदर असताना तिला वनात सोडून दिलं. म्हणजे तो जेव्हा वनवासात गेला, राम, मी अरे तुरे बोलतोय, सॉरी फॉर दॅट. राम जेव्हा वनवासात गेला तेव्हा पुत्र वियोगाने वडील गेले. म्हणजे वडिलांचं प्रेम नाहीच मिळू शकलं. म्हणजे आल्यानंतर मिळणार होतं तर तेही मिळालं नाही. दुःखीच म्हणायला पाहिजे. प्रॉब्लेम, स्ट्रेस, टेन्शन. बायको पळून गेली, अहो टेन्शन येणारच ना. बरं आला, मस्तपैकी राज्याभिषेक झाला त्याचा, काय परत चालू केलं त्यांनी असेल राज्य. 5-6 महिन्यात परत झटका बसला, आक्षेप आला. ती स्टोरी नाही सांगायची मला. मग तेच वनात घेऊन सोडलं गरोदर, ते पण लक्ष्मणाकडनं. तो पण त्या धारिष्ठतेला झालं नाही सोडण्याचं. म्हणजे दुःखी कष्टीत झाला. काय संसार सुख मिळालं, बायकोला सोडावं लागलं. पण मनुष्य जन्म घेतला, देव असलं म्हणून काय झालं. तुम्हाला इथले प्रॉब्लेम फेस करायचेच आहेत, मस्ट बी. बरं एवढं करून पण थांबला नाही तो. आता खूपशा लोकांना नाही का, आपण पेपरात वाचतो, म्हणजे मुलगा पाहिजे म्हणून 2 मुली झाल्यात, मग मुलगा पाहिजे सुनेचा छळ केला जातो. खूपशा लोकांना असं होतं की अपत्य नाहीये समजा, म्हणून टेन्शन असतं. मग रामाचं काय? चला गरोदर बायकोला सोडलं वनामध्ये. अश्वमेधचा घोडा जेव्हा अडवला 2 पोरांनी, तेव्हा रामाला विचार करतोय, एवढं कुठं आलं धारिष्ठ यांच्याकडनं, माझी बाण मारतायत. तेव्हा त्याला कळलं, अरे ही तर आपली पोर आहेत. पण त्यांनी पण सांगितलं आम्ही श्रीरामाचे मुलं आहोत, लवकुश. तेव्हा राम विचार करतो, अरे आपली पोर आहेत काय? काय दुःख भोगलं असेल त्यांनी. देव असून मनुष्य जन्म घेतला होता, पर्यायच नाही काय. तुम्ही प्रॉब्लेमपासून मागं हटू नका, फेस करायचे. किंचित मानव आहोत. 16,108. एन्जॉय. जय राधे कृष्ण. एन्जॉय. एवढं तुमच्या डोळ्यासमोर दिसतं फक्त श्रीकृष्णाचं. अरे यार 16,108 बायका आहेत, राधा प्रेमिका पण मिळाली, अरे क्या बात आहे. हिस्ट्री बघा त्याची. जन्म रात्री 12 वाजता, तुफान पाऊस, यमुनेचा पूर आलेला. आपण खूप वेळा म्हणतो आपल्या पोरांकडे बघता बघता खूप प्रेम मिळतं आपल्या पोरांना. त्याला पहिल्या दुधाचं आईकडनं मिळालं नाही, तिथून सुरुवात झाली. कसा बसा वडील वाचले. ते देव होता म्हणून ते पाणी ओसरलं, आणलं. नसलं त्यांनी देव नसतं तर काय केलं असतं, गेलेच असते वडील. म्हणजे जन्मानंतर पहिला दिवस त्यांनी कुठे काढला तर परक्या स्त्रीच्या, आपण स्त्रीच म्हणू ना. यशोदा मैया म्हणजे पण स्त्रीच ना, वेगळी आई नाही त्याची. तिथून सुरुवात झाली त्याची. देव होता, मनुष्य जन्म घेतला होता. आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत, आपण देव नाही आहोत. तर देवाने सुद्धा घेतलेत परीक्षा, त्याच्या पण घेतल्याच गेल्या ना परीक्षा. भोग हे भोगायचेच आहेत, त्याला पर्याय कुठलाच नाहीये. हसत मुखान तोंड देणार आहोत. बरं एवढं करून थांबलाय का तो? थोडा कुठेतरी मोठा. ते नेमकं शेषनागाने सांगितलं, थोरला भाऊ व्हायचे मला, मागच्या मी लक्ष्मण होतो. आयुष्यभर राजेपद नाही मिळालं. बलराम राजा, त्याच्या आज्ञा ऐकायच्या. असं करू की बाबा हा ठीक आहे, तसं म्हणतो तसं करा. सुरळीत लग्न झाले प्रत्येकाची ना. मला नाही वाटत काय पळून पळून लग्न केलंय का? नाही ना. ते लग्न पण सुरळीत झालं होते श्रीकृष्णाचं. त्याला युद्ध करून पळवून आणावं लागलं त्या बायकोला, म्हणजे तेही सुधरत नाही. बरं काही महिन्यातच त्याला जावं लागलं तिथं, नाही का. आता शेवटी त्याला कार्य करण्याकरता आला होता म्हटल्यानंतर गेला तिकडं कौरव पांडवांचे समेट करायला. तिकडंच 10-15 वर्ष काय संसार सुख मिळालं. इथपर्यंत नाही, अजून चालू आहे, अजून चालू आहे. मी खूप शॉर्ट घेतोय. आता विचार करा तुम्ही, सिंपल. खूपशा लोकांना बघा, माझ्यावर उदाहरण घ्या. आपण पुत्र सुख नाही म्हणतो. ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये आहेत, जर्मनीला आहेत, नाही का, जर्मनी का काय ऑस्ट्रेलियाला आहेत, त्यांना तर कुठे पुत्र सुख आहे? हीच माझी फॅमिली आहे, मला कुठं पुत्र सुख आहे? ग्रीन कार्ड होल्डर आहे मुलगा, 7 वर्ष झाली गेलेला आहे. मग ज्यांना अपत्य नाही त्यांनी काय दुःख करताय? मी काय वेगळा आहे?
श्रीकृष्णावर चाललंय आपलं. सगळ्यांना माहिती असेल, अति मद्य सेवनाने त्याचा मुलगा गेला. तो देव होता श्रीकृष्ण. वाचू शकला का मुलाला? म्हणलं तर वाचू शकला असता, पण त्याच्या नशिबात ते लिहिलं होतं त्या योनीत आल्यानंतर की त्याचा मुलगा अति मद्य सेवनाने गेलेला आहे. अति अहंकार आणि अति मद्य सेवन. इथपर्यंत थांबलं नाही हो त्याचं. तुम्ही डोळ्यासमोर आणूच नका कृष्ण 16,108 बायका एन्जॉय आणि राधाकृष्ण. राधा त्याला कधीच मिळालं नाही, आयुष्यात नाही मिळाली. वाचा हिस्ट्री, कधीच नाही मिळालं राधा. निस्सीम भक्ती प्रेम त्याचं प्रतीक म्हणून राजा आहे. तसा नाही अर्थ काढत. माझा बाजीराव, मी खूपशा सेशनमध्ये बोलतो ही गोष्ट. माझा बाजीराव पेशवा. तुम्हाला फक्त बाजीराव मस्तानी दिसती का? नाही, आय एम सिरियस. 41 लढाई जिंकून अपराजित राहिलेला दाखवून कुठलाही व्यक्ती दाखवा दुसरा. मग तुम्ही फक्त मस्तानी करता ओळखताय का? कम बॅक टू द श्रीकृष्ण. इथपर्यंत थांबलं नाही. त्याला शाप मिळाला होता नाही का, की तुझं कुळाचा नाश होईल. देव आहे, एक सुदर्शन चक्र आहे. एका मिनिटात शत्रूचा नाश केला असता नाही. तो भोग त्याला भोगायचा होता. रणछोडदास हे नाव त्याला लावून घ्यायचं होतं. युद्धातून त्यांनी पळ काढलं, नाहीतर अख्ख्या यादव कुळाचा नाश झाला असता. नाही प्रेम मिळालं, आईचं दूध मिळालं, बायकोला युद्ध करून कसं बसं पळून आणावं लागलं. ज्येष्ठ सुपुत्र अति मद्य सेवनाने गेला, अति अहंकारीने गेला. अख्खा यादव कुळाचा नाश होऊ नये म्हणून एक चिक्का लावून घेतला रणछोडदास आणि पळून आला युद्धातनं. युद्ध सोडून म्हणलं तर काही करू शकत होता तू. देव आहे, पण तसं नाही ना होऊ शकलं. पर्यायच नव्हता काही. काय कमवलं त्यांनी? काय सुख भोगलं? आयुष्यभर प्रॉब्लेम आहेत ना. मग तुम्ही कुठल्या प्रॉब्लेमचा बागुलबुवा करताय? आलेला प्रत्येक व्यक्ती जाणार आहेच आहे. ऑफकोर्स दुःख आहे. प्रत्येकाने जर विचार केला गेला, टेक इट इन गुड फेथ. एक नॅचरल आपण धरू, सध्याचं वय 80 चालू आहे. ऑन अन ॲव्हरेज 80 आहे. झाले माझे 60 ओरडले. प्रत्येकाने आपापला विचार करा. किती जगलोय, कशा किती उरले. मग उरलेल्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकत नाही. प्रॉब्लेमचे फेसच करायचे. त्याचा बागुलबा कशाला पाहिजे करायला? फेस करून पुढे जावं ना. फार सिरियस झाले का? नाही ना. तात्पर्य म्हणायचं काय की हा जो बागुलबुवा आहे तो आपण फोडू, त्याचा फुगा फोडूया आपण. तो काही प्रश्न नाहीये. नका, देव पण सुटले नाहीये. प्रत्येकाचा काढा, तुम्ही कुठलाही देव काढा अवतार घेतलेला. प्रॉब्लेम आहेच. मी आता सांगतो, लिहून देतो. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहे. टाईप वेगळे, इंटेन्सिटी वेगळी, कमी जास्त प्रमाणात असतील, पण आहे. आपण मला आता सांगितलं की मला हीच फॅमिली वाटते, मला खूप आनंद वाटतो. त्याच फेजमधून आम्ही पण आहोत ना. त्याच फेजमधून आज शुभांगी पण आहे. हीच फॅमिली आहे. एन्जॉय करा ना. जे लिहिले ते लिहिलेलंच आहे, ते तर आपण टाळू शकत नाही. कुठल्याही अंगठी घातल्याने नाही का. मला त्यांच्या व्यवसाय कोणी आहे का व्यवसाय अंगठीवालं? आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. तुम्ही कुठलीही अंगठी घातल्याने अमर होऊ शकता. मग रतन टाटा, अंबानी हे तर अति श्रीमंत लोक तर कायमचे अमर झाले असते. किती कोटीचा खडा पाहिजे? 5 कोटी. हे 5 कोटी ते खडा घातला, खडा अमर होऊ शकते. मला त्याच्या व्यापाराबद्दल काय बोलायचं नाहीये. बिनधास्त खडे घाला, पण जे लिहिलेलं आहे ते तुम्ही टाळू शकता का सांगा मला? नाही. आणि मग फेस करा ना कडाक मध्ये. पहिला गोल सेट करा की मला कुठं जायचंय. आपल्या इथे खूपशे आहेत, मला काही नाव घ्यायचं नाहीये. आता इथं आहेत मला, किंवा जीबीए मध्ये आहेत, किंवा मी बाहेर खूप संघटनामध्ये सेशन घेतो. खूपशी लोक अशी आहेत, आपण म्हणतो ना आयाराम गायराम.
झाला तर झाला बिझनेस नाही झाला ठीक आहे, बायको कमवते, कोणाची बायको कमवत असेल किंवा माझं झालं बाबा 20 दिवस, माझा कोटा पूर्ण झाला. सी मोठं आता कोणतरी बोललं बहुतेक हां की मला आणखी मोठं काहीतरी करायचं आहे समजा, हे प्रत्येकाचं ध्येय असतं. अनुजाला बिझनेस वाढवायचा असं म्हटले ती, पण प्रत्येकाची इच्छाच आहे ना वाढवायची. त्याच्याकरता तुम्ही काय करताय? तुमचं गोल सेट आहे का? तुमचं गोल सेट केलाय का? एनी टाईप, म्हणजे कसं की बाबा पूर्व म्हणली की मला पुढच्या वर्षी काही करून 10 कोटी टर्नओव्हर करायचं आहे. 10 कोटी टर्नओव्हर करायचा हा गोल सेट केल्याने त्याकरता तिने प्रयत्न काय केले? आणि महत्वाचा पॉईंट आहे नाही का, नुसतं आपलं तोंडाच्या वापस सोडण्यात पण काही पॉईंट नाही. त्याच्या गोल सेट केले त्या मार्गाने तुम्ही चाललेले आहात. नाव स्टोरी बिगिन. मगाशी अध्यात्म झालं, बी प्रॅक्टिकल. तुम्ही चाललेला त्या गोल सेट करून झाल्यानंतरची गोष्ट बोलतोय. तुम्ही चाललेला आहात आणि मध्ये दगड लागला मोठा, तुमच्या वाटेवर दगड लागला. तुम्हाला मंजिल तुमची दिसती आहे, मध्ये दगड लागला. आपल्यातली काही लोक काय करतात, त्याला घट्ट पकडून बसतात त्या खडकाला, म्हणजे प्रॉब्लेमला. मला प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम घट्ट पकडून ठेवतात. मग त्यांची वेळ, एनर्जी, बुद्धी सगळी खर्ची होती कुठं? एवढंच फक्त, मला प्रॉब्लेम आहे, मला प्रॉब्लेम, मला प्रॉब्लेम आहे, बस. कुणी असा विचार का करत नाही? असेल ताकद तर खडक उचलून बाजूला टाका. तुमचं गोल सेट आहे ना, तुम्हाला तिकडं जायचंय. असेल ताकद तर तो खडक म्हणजे तुमचे प्रॉब्लेम. कोणाचे भांडवलाचे असतील, क्रेडिबिलिटीचे असतील, सगळ्या प्रकारचे जे काय असतील ते तुमचे प्रॉब्लेम. बाजूला काढणं शक्य आहे का? नाही, नाही शक्य. समजा तिथंच ठेवा. कडेला जागा मिळते का आपल्याला पुढे जायला? प्रॉब्लेम तिथेच राहू द्या. मला पुढे जायचंय, मला पुढे जायचं आहे, प्रॉब्लेम तिथेच राहू द्या. असा प्रयत्न करून बघा. प्रॉब्लेम नाही ना तुमच्या त्यांनी होणार. तो अंड फोडले, परत अंड जुळवता येईल का? मग कशाला एनर्जी वाया घालव त्याच्यामध्ये? ते अंड जुळवणे करता आयडिया लढवत बसताय, गुगल सर्च करताय की अंड कसं जोडायचं परत ते बल्ब हात घालून. नाहीच होणार ते. नका एनर्जी वेस्ट करू, द्या फेकून तिथं. तुम्ही पुढे निघा ना. नाही सांगा नाही जमत ते म्हणून सांगा बिंदास. ज्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे, गॅरंटी आहे, त्याचं सोल्युशन कुठं ना कुठे जगात आहे. गुगल सर्च करा, प्रयत्न करा. भांडवल कमी आहे नाही का? आता जे काय तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तो खडक मी सांगितला, शेअर करा कोणाबरोबर तरी. नाही सोल्युशन मिळणार, पण एखादे क्लिक होऊन सोल्युशन मिळू पण शकतं, त्याचा प्रयत्न करा. त्या किती दगडाला चिटकून बसणार तुम्ही? त्या माझा प्रॉब्लेम, माझा प्रॉब्लेम, माझा सॉल्व्ह कधीच होणार नाही प्रॉब्लेम. तर तुम्ही विचारच करू शकत नाहीये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा किंवा वळसे घालण्याचा. ते घालायला शिका ना. ऑफकोर्स आता आपल्यातले काही समजा हळवी असतात लोक, उदाहरण देत नाही मी, कोणाचं नाव घेत नाही बरं का, हळवी असतात अशी लोक नाही का, असं पटकन की प्रॉब्लेम आला की बास, डोळ्यातनं एकदम डोळे ओले तरी होतील, तिथंच ते हात पहिले गाळतात. हरकत नाही, त्या तुमचं लहानपण जसं जातं त्यानुसार तुमची देवाणघेवाण मानसिक झालेली असती. त्याप्रमाणे तुम्ही नाही का व्यक्ती बनतो, आपण म्हणूया ते मातीचा गोळा तयार होतो. कुठलाही प्रॉब्लेम आला तर माइंड स्टेबल ठेवा आपण. हे रडणं हे सोल्युशन नाही, त्याच्यावर रडणं हे सोल्युशन नाही. बरं ते असे प्रॉब्लेम आहेत काही मैत्रिणी सांगताच येत नसतील तर तुमच्यापाशी ठेवा. पण जर सांगता येतात एखादी तरी, आता बरेच जण सांगितले मला भरपूर मैत्रिणी मिळाल्या, मला भरपूर मैत्रिणी मिळाल्या, मग मैत्रिणी तरी प्रॉब्लेम सांगा तुमचे, काहीतरी सोल्युशन मिळेल. गॉसिपिंगवर शेवटी येणार आहे एंडला. महत्वाचा सब्जेक्ट आहे. किती मैत्रीण गॉसिप करणार नाही असं मला म्हणायचं होतं. प्रॉब्लेम तिच्यापर्यंतच ठेवेल. आता उदाहरण देतो, मग थोडंसं लवकर कळतं. एक उदाहरण तुम्हाला कळलेलं आहे, खडक बाजूला काढा. माझा जन्म कसब्याच्या काठावरचा, नेडोलेंचे मिस्टर, आम्ही शेजारी. मग जडणघडण कशी बनलेली आहे माझी, माझा कसा गोड स्वभाव आहे, तुम्हाला कळलं की नाही?
अतिशय गोड स्वभाव माझा आहे, सरळ समजूतदार माणूस मी. कारण काय की ते कसब्याच्या टोकावर जन्मलो, इकडं माळवतकर तिकडं सगळं असं त्या वातावरणात, म्हणून तेव्हा असं मी एकदम घोडाघोडा शांत राहिलो गेलो. माइंड स्टेबल, प्रॉब्लेम आला आणि माइंड स्टेबल हे सांगायचं मला. नुकतीच वडिलांनी MAT घेतलेली मला. मी सायन्स स्टुडंट, इंजिनिअरिंगला होतो, 2nd-3rd इयरला. 18 वर्ष पूर्ण झाले तर काही गाडी घेत नाही, ऐन तारुण्यात. ती MATच घेतली आम्हाला. आणि मित्राला मात्र त्याच्या वडिलांनी हिरो होंडा घेऊन दिली, नाही का. आता आमची वडील गरिबी होती, सेशनमध्ये ऐकलेलं मी, काय मला काय लाज वाटत नाही गरिबीची काय त्यावेळेच्या. आता असं व्हायलं की त्याच्याकडे ती हिरो होंडा आहे, माझ्याकडे MAT आहे. त्याचं हॉस्टेल आणि कॉलेज BJ मेडिकलला होता. 700-800 मीटरचं अंतर, 1 किलोमीटर मॅक्स. अरे तू काय एवढंसं गाडी वापरतो, तुझी गाडी चालली पण पाहिजे ना, नवीन करकरीत गाडी आहे. एक काम कर, त्याच्यात चावी, तू MAT वापर, ती चावी मला दे. माझं कॉलेज पिंपरी, 26 किलोमीटर, सोमवारपेठे 26 किलोमीटर पडायचं. मग मी उलटं जायचो सकाळी लवकर, 7:30चं कॉलेज. मी MAT जाऊन BJ मेडिकल लावायची, त्याची हिरो होंडा काढायची, आउटसाईडने वाकडेवाडीकडनं पुढं जायचं. तर वाकडेवाडीपर्यंत नाही का थोडी बहुत गर्दी असायची, वाकडेवाडी पुढे काही गर्दी नसायची. मी सांगतोय ते तुमच्या जन्माच्या अगोदरचं बहुतांश युवकांच्या, मी 84-85ची घटना सांगतोय, 40 वर्षापूर्वीची, जेव्हा मी तरुण होतो तेव्हाची. बहुतेक बरेचसे त्या जन्मले पण नसावे, माहित नाही आता. तर त्या काळी वाकडेवाडीच्या पुढं एवढा मोठा रस्ता नव्हता, जो आता खूप मोठा आहे. छोटे छोटे रस्ते होते, मध्ये डिवायडर टाकलेला होता, जुना बॉम्बे पुणा रोड म्हणतात तसा. आणि हे यामुळे जर 5 मिनिटं लेट झाला आम्हाला घरात निघाला की BJ मेडिकल उलटं पडायचं ना, असं सोमवारपेठ टू BJ उलटं, मग पिंपरी जायचं देवावाडीला. मग गाडी जोरात चालवायची नाही का. मग आता थोडंसं रक्त कसब्याच्या टोकावरचं होतं, गाडी रायडिंग करायची. एक ती हिरो होंडा मिळालेली गुडगेअर बाईक, त्या बाईक नाही का असं खूप क्रेज होती बाईकची. त्या दिवशी जर काही 5-10 मिनिटं जास्त उशीर झाला होता, त्यामुळे आणखी जोरात गाडी चालवणं भाग होतो मला. मी माहीत ठेवायचं उदाहरण देतोय. वाकडेवाडीपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. वाकडेवाडी सोडल्यानंतर एक तो ट्रेलर होता 24 चाकाचा, त्याला पुढं मुंडकं असतं असं, मध्ये थोडी गॅप, पण ट्रेलर जोडलेला असतो. त्यावेळेचे रहदारी कमी होती, छोटे रस्ते होते, आणि तो पर्पजली करत होता, तो ना ओव्हरटेक करू देत नव्हता. मी लेफ्टला गेले की तो निश्चित लेफ्टला घ्यायचा, एक टेलर लेफ्टला आला की रस्ता संपायचा त्या काळी. मग परत मी राईटनी प्रयत्न करायचो, पण वेळ पण गाठायची की नाही तर पहिलं लेक्चर बुडलं. आम्हाला दंड पण होता, इथं काही दंड नाही आपल्याकडं, मिटिंगला नाही आलं तर. मग राईटनी प्रयत्न केला तरी तो परत हळूच राईटला घ्यायचा. म्हणजे तो येस तोपर्यंत मला वेळ होता, पण ते अंतर जे होतं ट्रेलरचं ते 50 फूट असेल ना. मी कितीही कव्हर केली गाडी तर तो 50 फूट मी जास्तपर्यंत तो येणार ना, तो पण इकडे डिवायडर. काय करावं. 3rd गिअर उचलला, काही हो म्हणजे आता जागा मिळेल की घालायची, घातली गाडी बिंदास. लग्न झालं नव्हतं, काय नव्हतं, आपल्याला काय प्रश्न होता, आपल्या जीवावर कोण काय नव्हतं. माझा मित्र होता. सीन बघा, अर्धवट अवस्थेत मी ओव्हरटेक केलेला आहे. अजून ट्रेलर आहे, स्टीलच्या पट्ट्या हेवी, आमच्या इथं लागत होत्या त्या अशा नाही का, या लेवलला असते स्टीलच्या पट्ट्या हेवी ट्रेलरमध्ये ठेवलेल्या, मध्ये जागा मग मुंडकं, ते फक्त टर्निंग करता असं. आणि बरोबर त्यांनी राईटला घ्यायला सुरुवात केली. ते कळत होतं मला, आणखी 20 फूट पुढं होतं ना त्याचं, त्या चाक कळायला लागलं मला की राईटला वळतोय. प्रॉब्लेम स्ट्रेस आहे. त्या मोमेंटला जर मी हात गाळले असते मी वाढवू शकत नव्हतो स्पीड, कारण तो राईटला यायला सुरुवात झाली त्याची. डिवायडरच्या मधलं अंतर खूपच कमी होतं. समजा ब्रेक दाबायचा झाला, समजा ब्रेक जरी दाबला तरी मागं 20 फूट होते अजून, त्याचाच प्रॉब्लेम. मी हात गाळून बसलो असतो तर आता इथं उभत नसतो. माइंड स्टेबल ठेवलं. प्रॉब्लेम तो होता, स्ट्रेस आला त्या मोमेंटरीली की आता डिसिजन काय घ्यायचा. जर तुम्ही प्रॉब्लेम धरून बसला असता तर तुम्हाला डिसिजन घेता नसता आला, कारण तुमची मेंदूच काम करणार नाहीये.
परत चल उचलला. ओव्हरटेक नव्हतं करायचं मला, अंगावर शहारा येईल. ते 7 फूट जी मधली जागा होती ना, त्या मुनकेच्या आणि ट्रेलरच्या मध्ये एक दांडा असतो फक्त जोडलेला, त्याच्यामध्ये मी हिरोंडा घातली. पुढं ब्लँक. फक्त विचार करा तुम्ही, ब्रेक, गेअर आणि स्क्वेअर फक्त ऍडजस्ट करत होतो. काही सेकंद, 21 सेकंद, त्याचा स्पीड माझा स्पीड मॅच करायचा. मॅच केला, पण ते जास्त वेळच नव्हतं, कारण त्यांनी ब्रेक जरी दाबला असता तरी माझं मध्ये सँडविच होतो. 21 सेकंद काढले असतील आम्ही. फक्त माझे सगळे कंट्रोल्स रेडी होते. फक्त थोडी साईड लेवल फक्त बघायचं जागा मिळते का, कारण आता पुढचे 10 फूट उरले ना केबिनचे, तेवढंच फक्त उचलायची होती गाडी मला. मग जेवढी जागा मिळाली पटकन गाडी काढली, थर्ड घेऊन पुढे घेतली. ऑफकोर्स गाडी घेतली साईडला, त्याला घेतला बाजूला, तो पुढचा सिनेरिओ वेगळी गोष्ट आहे. मला विचारायचं तुम्हाला, जेव्हा तो प्रॉब्लेम आला, ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स झाला माझा, अघोरी धाडस झालं गेलं, सगळं मान्य आहे. प्रॉब्लेम आणि स्ट्रेस तर त्या मोमेंटला आला असेलच ना. जेव्हा मी कॉलेजला पोहोचलो, म्हणजे पहिले लेक्चर बुडलं होतं, पण कॉलेज पोहोचताना आम्ही दोघं तसेच होतो गाडीवर, की आपण आपलं जिवंत आहोत. तो डिसिजन तो काहीच करू शकत होता माझा, तो बिन बोबाट गेला असता. त्याने कंट्रोल्सच काही नव्हते, कंट्रोल्स मला वापरायचे होते. माइंड स्टेबल ठेवा. प्रॉब्लेमवाली माणसं नाही, कोणाला प्रॉब्लेम नाहीच आहेत म्हणा, प्रॉब्लेम असतील जेव्हा येतील, पहिलं माइंड स्टेबल ठेवा. काही सोल्युशन निघते का याचा विचार करा. प्रॉब्लेम करत बसू नका, त्यांनी काही हल होणार नाहीये, कुठलंही सोल्युशन निघणार नाहीये. प्रॉब्लेम बाजूला ठेवा, तुम्हाला पुढे जायचं. माइंड स्टेबल. अजून एक उदाहरण, एखादं क्रिकेटचं उदाहरण दिल्याशिवाय मला काय चेंज पडत नाही. मी सगळ्या शिंदे लीग वगैरे सगळं खेळलो, पुण्यातल्या सगळ्या ग्राउंडवर खेळलेलं आहे. अशीच एक एसपीची मॅच होती, क्रुशियल मॅच होती, सेमीफायनल जायचं होतं. आणि सगळ्या लीगच्या मॅचेस जे असतात, शिंदे लीग, पुणा लीग, जे जनाप्रमाणे माहिती आहे, ते सगळं पॉईंट्सवर चालतात. पॉईंट्स जिंकणार हा वेगळा विषय, जिंकल्यावर पण पॉईंट्स मिळणार, हारण्याला पण पॉईंट्स मिळणार. पण नुसतं जिंकला म्हणून तुम्ही वर जाणार नाही, तुम्ही पॉईंट्स कोण टेबलमध्ये पुढे जाते ह्याच्याशी मत. तुम्ही आत्ता पण बघा रणजीचे पॉईंट्स मिळतात. सकाळी 7:30ची मॅच होती, इयर लक्षात नाही मला, पण समथिंग 86-87 वगैरे असेल. 2 फेब्रुवारी डेट लक्षात आहे फक्त मला. सकाळी 7:30ची मॅच होती, त्या टीमनी 30 ओव्हरची मॅच, त्या टीम, मी सीझनचं बोलतोय, मी सीझन बॉलचं बोलतोय, म्हणजे लेदर बॉलचं बोलतोय, टेनिस बॉलचं बोलत नाही. त्या टीमनी त्याची 181 केले, आम्हाला जिंकायला 182 करायचे होते. ॲज युजल कॅप्टन पण मी होतो आणि ओपनिंगला पण मी जायचो. त्या दिवशी फक्त स्ट्राईक दुसऱ्याला दिला. तर आता मला थांबणं लागेल, कारण मला पॉईंट्स घ्यायचे. परफॉर्मन्स पॉईंट्स म्हणतात त्याला. जसे आपण आता आयकॉन चालू आहे ना, परफॉर्मन्स पॉईंट्स असतात, की तुम्ही 4चं ॲव्हरेज टाकलं तर तुम्हाला 1 पॉईंट मिळेल, 5चं मिळालं 2 पॉईंट मिळेल. ते मला आता जिंकणं अवघड होतं, ती टीम पण भारी होती. मग मी नॉन स्ट्रायकर राहिलो. त्यांनी काही 2-2 केले असतील, समजा पहिली ओव्हर झाली की दुसऱ्या ओव्हरला परत मी आलोच की, म्हणजे काय फरक काहीच पडला नाही ना. मग घेतलेच काहीतरी चाललं असतं. तुम्हाला जेव्हा एखाद्या बॅट्समनला विचलित करायचंय मन, तेव्हा बाउन्सर. त्यांनी पण तेच केलं. नाव आजपर्यंत लक्षात आहे, 40 वर्षांनी सुद्धा, मंदार परांजपे. त्यांनी पहिलाच बाउन्सर दिला. मी पण फ्लंबल झालो, अनएक्सपेक्टेड बाउन्सर. पहिलाच बॉल खेळतोय क्रुशियल मॅचचा, पहिलाच बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्सर. मी फक्त फ्लंबल झालो कम्प्लीट. इथं बसला, ठीक आहे, दुखला, असं केलं, सगळं केलं, पण दिसतंय पॉईंट घ्यायचे. 1 आउट 20, 2 आउट 20, 3 आउट 50. मी अंपायरकडे जातोय, अंपायर म्हणतात डेफिनेटली फ्रॅक्चर आहे. मला त्याशी मतलब नाही. आत्ता काय, मला माझी टीम सेमीफायनलला गेली पाहिजे त्याशी मतलब आहे. मला काही करून 6 पॉईंट घ्यायचे. असं करत करत 100 पर्यंत आमचे 7 विकेट पडले होते. मी एक साईडनी खेळतोय. माइंड स्टेबल ठेव. उद्दिष्ट माझं गोल सेट काय केलेलं आहे, मला 6 पॉईंट पाहिजेत सेमीफायनल जाण्याकरता. मला काय होतं याच्याशी मतलब नाही. जर मी रिटायर हर्ट झालो तर आमची टीम गेलीच ना.
त्या टीमची काय चूक आहे? ते बाउन्सर पडला, मी नीट करू शकलो नाही, डक करायला पाहिजे होता, मी नाही करू शकलो. ओपनिंगला आलो मी, 30 ओव्हर पण घेतो होतो, 9/161, मी नाबाद 56, 160ला आम्हाला 6 पॉईंट मिळाले. 160 करायचे 30 ओव्हरला, आणि तुमच्या ऑल आउट होता कामा नाही. त्याचे रूल्स बरेच असतात त्याच्यामध्ये, ते सगळे रूल्स पाळून आम्ही 161 केले 30 ओव्हरला, आणि आम्ही तिथून रिटर्न आलो. माझी गाडी तिथं लावायला लागली असेल ते सांगायची वेगळी गरज नाही आहे. कात्री करून तरी पैदा करण्यात आली, तो ग्लोव्ज कापून काढण्यात आला, तर तो निघूच शकत नव्हता. हा फ्रॅक्चर आहे. मग फ्रॅक्चर अवस्थेत मी 30 ओव्हर खेळलो, 29 ओव्हर पहिलेच बोलावं लागला होता. प्रॉब्लेम आहे, टेन्शन, स्ट्रेस. म्हणून जाऊ दे, मला प्रॉब्लेम आहे, मी चाललो घरी, मला आत्ता उपचार घेणं भाग आहे. गोल सेट गेला तुमचा, त्याला वळसा घालायचा आहे. काय होईल पार पडतं? 2-2.5 तासाची तर मॅच आहे. 2.5 तासांनी जाऊन जे आता फ्रॅक्चर झाले कळलंच आहे, ह्याच्यापेक्षा काय वाटत? तिथून डायरेक्ट असू, माझी गाडी तिथंच बोलून घरी. प्लेअर आईचा वाढदिवस होता म्हणून लक्षात आहे माझ्या, ते सगळं घरी मंडळी जमलेली, आम्ही फ्रॅक्चर घेऊन सकाळी. तिला काय माहिती, प्लेअर गेला, मुलगा मस्त नमस्कार करून गेलेला आहे, आल्यानंतर असा हात होता गळत. कौतुक म्हणून सांगत नाही, त्यावेळेचा डिसिजन जो आहे, जर मी हा घेतला असता की मला आता दुखतंय, सगळे म्हणतात की सर नाही का, मी त्या सर ती इथं आलं, सुरू झालं, त्यांनी त्या फ्रॅक्चर आहे, जाऊ दे मग दे सोडून मॅच, आणखी काहीतरी घडेल. नाही, इथपर्यंत आलेलो आहे, मग 6 पॉईंट घ्यायचे फक्त, काय करू? मग सिंगल आता जोर नव्हताच हातात, काय करणं होतं, नेमका तो पुढचा हात होता. इज दॅट क्लिअर? त्यामुळे प्रॉब्लेम तुम्हाला येणारच आहेत ना, त्याला रेसिप्रोकेट तुम्ही कसे होताय याला मतलब आहे ना. न्यूटनचा लॉ तर सगळ्यांनीच वाचलेला आहे, 10वी पर्यंत होता न्यूटन लॉ. ऍक्शन हॅज एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन म्हणून, इक्वल. मग प्रॉब्लेम आल्याने तुम्ही इक्वल काय देता त्याला? ते तुमच्या आघात केला ना, मी इक्वल रिॲक्शन नको का द्यायला? हा ना की त्याला पण. खूपच लॉजिकल बोलतोय का? आणि हे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे, तेव्हा मी असं एक सांगू शकत नाही ना, या प्रॉब्लेमला हे करा. पण प्रॉब्लेम शेअर केले तर मी सांगू शकत ना. कळतंय का मी काय म्हणतोय? ते या उदाहरणातनं कळतंय का? अतिमोह, आपण थोडा विचार करतोय. अतिमोह आणि इगो. आता मी आलो बरं का, गॉसिपिंग कडे यायला लागलो. अतिमोह आणि इगो, ह्या 2 गोष्टी तुम्हाला स्ट्रेस खूप आणतात. तुम्ही ऑब्झर्व करा, मीपणा आला की स्ट्रेस पण आला. तुम्ही ऑब्झर्व करा, मीपणा आणा कुठल्या तरी गोष्टी करता. मी म्हणजे एकदम बादशाह, बस स्ट्रेस सुरू होती की नाही बघा, ऑब्झर्व करून बघा. किंवा अतिमोह, जर आता मी चुकून उदाहरण दिलं की 10 कोटी डमो झाला पाहिजे, 10 कोटी डमो तिचं आत्ता होणार नाही, कारण तिचं इट्स लेबर कॉस्ट, इट्स अ प्रोफेशनल कॉस्ट, लेबर आहे, म्हणजे तिचं सर्व्हिसेसचे डोक्याचे पैसे. सेल परचेसने 10 कोटी होऊ शकेल, पण त्याचा प्रॉफिट थोडा असतो, या डोक्याचा पैसा आहे. म्हणजे आम्ही 10 कोटीचा बिझनेस करून आम्हाला 50 लाखच मिळतील, तिने 10 कोटीचा बिझनेस केला तिने, तर तिला 9 कोटी मिळाले असतात. पण डोक्याचा पैसा आहे, तो गोलसेट आपापला आहे जो काय असेल तो. पण अतिमोह पण करू नका, तरीही स्ट्रेस येतो. त्याला जग जिंकायचं मला, अरे पण हा तू काय करतोय, नाही जिंकायचं जग असं म्हणणं काही पॉईंट नाही ना. मी पण आला तरी इगो येतो. मी तसे मागच्या मराठी चॅम्बरला बोललोय, एका सेशनमध्ये 35 मिनिटात 3 वेळा बोललोय. इगो नका येऊ, डाऊन टू अर्थ राहा, तुम्ही सक्सेस होईल. इगो नाही. रावणाने पण इगो केला, कंसाने पण केला, दुर्योधनाने पण केला. इगो तेवढं करू नका. स्ट्रेस येऊच देऊ नका ना, त्यालाच काट मारा, मग प्रश्नच येत नाही ना काही. आपण एक उदाहरण घेऊ, अतिमोहावर
किंवा आहे त्यात समाधानी तरी राहा. तलाव आहे, एक कोळी आणि लुंगी घातलेली कोळ्याची टोपी ती काय पगडी गळ टाकून बसलेला आहे निवांत. थोड्या अंतरावर एक फिशरमन म्हणूया आपण, कोट बीट घातलेला, हॅट घातलेला, मला माहिती असेल गोष्ट कोणाला समजा, तोही गळ टाकून बसला आहे. फिशरमन शब्द वापरला आहे मुद्दामांनी, पण तो कोट सोडून बसला म्हणून हा कोळी. रोज ते ऑब्झर्व करत असतो फिशरमन त्याला. तो आपला शांतपणे टाकतो, काय ते थोडं बहुत मिळतं, 12-1 वाजेपर्यंत उचलतो पाटी, निघून जातो. हा फिशरमन परत बसलेलाच असतो तिथं. हळूहळू तो जवळ येतो. एक दिवशी त्याला विचारतो की अरे राजा, किती मासे मिळतात तुला? 10 मिळतात म्हणतो. बस 10 फक्त? हा म्हणलं 4 माझ्या घरच्याला होतात, 6 विकतो, त्यातनं मसाला आणतो. खुश आहे म्हणला. पहिले देखेंगे. खेडेगाव असतात ते ऑफकोर्स. हा म्हणलं ह्याला काय अर्थ आहे म्हणतो, तुझ्या समोर काय मोटिव्ह आहे की नाही? मोठं बनायचं की नाही तुला? हा मग म्हणला आवडेल ना म्हणला, मोठं बनायचंय. प्रत्येकालाच वाटतं मोठं बनायचंय. त्याच्यावरचं मगाशी वेगळं सांगितलं, आता कॉन्ट्रॅक्टरी बोलतोय, अर्थ नीट समजून घ्या. मग तो सांगतो की अरे मी पण 20 वर्षापूर्वी ना इथंच बसायचो. मी पण तुझ्यासारखं 10च मासे पकडायचो, 4 घरी ठेवायचो, 6 विकायचो, कसं बसं भागायचं. मग मी विचार केला की 10 ते 12 बसतोय, त्याच्याऐवजी जस्ट बोलतोय गलतीने, उदाहरण म्हणून घ्या तुम्ही, त्याच्याऐवजी मी 4 वाजेपर्यंत बसतो, मला 50 मासे मिळाले. हा 50 मासे मिळाले, 4 घरी दिले, उरलेले 46 विकले. असे पैसे मिळाले मला, मी मेहनत घेतली. हे प्रौढीने सांगतो, त्यात ग पण आला, मी पण आला, सगळंच आलं त्याच्यामध्ये, मोह पण आला. असे काही दिवस काढल्यानंतर मला पैसे साठले माझे. मी छोटीशी नाव घेतली. हा तो कोळी म्हणतो अरे वा, उन्नती आहे तुझी, प्रगती आहे. मग म्हणला, मग मी जाळं विकत घेतलं आणि मी आता खोल समुद्रात जातो पुढं, म्हणजे काय म्हणजे समजा नदीत जातो पुढं, तिथून मासे आणतो. आता मला 500 मिळतात, मिळायला लागले त्यावेळेला. अरे वा म्हणलं, खूपच प्रगती आहे. म्हणलं हे तर काहीच ना म्हणला, मग मी ते 4 घरी ठेवणार. त्याच्या घरची रिक्वायरमेंट 4 होती, म्हणून आपण 4 उदाहरणाखाली घेतले. उरलेली विकायला सुरुवात केली. मग मी मोटरबोट घेतली, मग जहाज घेतलं आणि आज माझी शिपिंग कंपनी आहे. माझा मोठा मासेमारी. अरे मग क्या बात आहे म्हणतो ते कोळी, एकदम क्या बात आहे म्हणतो, काँग्रेस म्हणतो. सर पण तुम्ही इथं कसे? अरे ते काय गडबड झाली का? मग ते मुलगा कुठे अमेरिकेत शिकला, मग तो म्हटला मग शिपिंग कंपनी मी माझ्या आधुनिक पद्धतीने चालवणार आहे. मग सून पण तिकडची झाली. मी एक काम केलं, डोक्यात ताप नको. त्यानं म्हटलं तुम्हीच सांभाळा, मी आपला नुसता बसतो. बघ मी किती उन्नती केली आहे तुझ्यापेक्षा, तू 10च मासे पकडतोय, मी कुठं पोचलो. मर्सिडीज 200 गाड्या बिड्या सगळ्या आहे. 2 हार्ट अटॅक आले मला. 2 हार्ट अटॅक आले. मग डॉक्टर म्हणले तुम्हाला आता निसर्गात जाऊन राहायला पाहिजे. मग मी गावाकडे आलो. आता इथं माझं घर होतं जुनं, त्याला रिनोव्हेट केलं. आता मी इथं बसतो. बरोबर म्हणले, मग तुम्ही आता काय करता सध्या, म्हणजे व्यवसाय काय? कारण मुलाच्या मुंसुरीच्या नावानं सगळं देऊन टाकलं आणि परत जुन्या घरी आला. नाही म्हटलं आता मी काय करतो, 10 मासे पकडतो, 4 विकतो आणि 4 घरी ठेवतो, 6 विकतो. मग मला मसाला बेसला येतो. बायको गेली म्हणजे 2 वर्षापूर्वी मला 2 हार्ट अटॅक आलेले. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर म्हणतो, कोळी म्हणतो त्याला, कोळी फिशरमनला, मी काय करते वेगळं? दुनिया कशी फिरून आला तुम्ही? मी तेच करते, मी समाधानी आहे त्यात मी समाधानी आहे. तुम्ही गोल फिरून येऊन मुलगा सुनेला सगळं देऊन टाकलं. तुमचे 2 हार्ट अटॅक आले, मला 1 हार्ट अटॅक आलेलं नाही. मी स्ट्रेसच घेतला नाही. का टेन्शन घेऊ? शेवटी पुढच्या पिढीला द्यायचंय तुम्हाला. मग आहे की माझी पुढची पिढी इथं, तो पण तिथे 4 मासे पकडतो, मी पण 4 मासे पकडतो. सिंपल. अतिमोह पण नका करू. अतिमोह पण नाही. जेवढी आपली बुडी जाणार आहे तेवढं, त्यापेक्षा 1 स्टेप फक्त पुढची धरा. कारण तुमची कपॅसिटी आहेच आहे, त्याच्या पुढची 1 स्टेप धरा. आमचे सर, तुम्ही ओळखता उगले सर, असं किंवा तात्विक मतभेद झाले आमचे काहीतरी, की ते मला उदाहरण देतात. असे जसं आता अंकुलकर सर आहेत तसेच ते पण आहेत. हो सर, मी कपॅसिटीच्या बाहेर करतोय बरं काय? नाही, तू करतोय, तुझी कपॅसिटी आहे तेवढी.
कपॅसिटीच्या बाहेर कोणीच करत नाही. पॉईंट शुड बी नोटेड. आपण जेव्हा म्हणतो की बियॉन्ड कपॅसिटी मी करतोय, नाही, तुझी कपॅसिटी तेवढी नाही, त्याशी जास्त आहे. तू उलट कमी करतोयस. बियॉन्ड नाहीये, तू विदिन कपॅसिटी चालू आहेस. तुझी आहेस तेवढी कपॅसिटी. हाही विचार करा. तू गोल सेट करताना, तुमच्या व्यवसायातला गोल सेट करताना तुमचं 2 कोटी वाटत आहे की आपलं होऊ शकते. नाही, 3 कोटी पाडा. 2 कोटीपर्यंत मी शिकवायचा. सिंह शिकार करायला शिका. मला ताणा ससा कोल्हा तर निश्चित मिळेल, पण मला कोल्हाच पकडायचा म्हणले तर ससा पण मिळणार नाही. असेही आपल्यापैकी आहेत. सशाचेच मी डोळ्यासमोर ठेवतात. त्यांनी खरं सेशन लिंक ह्या सगळ्यात बोललेलो आहे सेशनमध्ये पूर्वी. सगळं नदी ओघळ वगैरे आठवतंय का काही बोललेलो? लक्षात आलं का? दुसरी गोष्ट मत्सर आणि ईर्ष्या, ते फार असतं. म्हणजे असं मला म्हणायचं नाहीये की बायकांमध्ये जास्त असतं, पुरुषांमध्ये पण असतं असं आपण विचार करूया. जनमानसात एक जनरल केसमध्ये बोलते. ईर्ष्या आणि मत्सर ह्या 2 प्रकार खूप असतात. आणि प्रत्येक व्यक्ती काही ना काही त्याला बळी पण पडत असतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळी पडत असतोच. कारण तिथं कुठतरी मीपणा आलेला असतो. मत्सर धरण्याबरोबर ती मी मागच्या सेशनला पण बोललो की त्याचं कौतुक करा तुम्ही, स्वतःला कमी लेखू नका. की एक बाजू झाली, तोच पहिला का? मी का नाही? मी पण कार्य कुठं कमी करतोय का? मग त्याला का पहिला? माझं पण कार्य कमी नाहीये, मग त्याला नंबर पहिला का आला? नाही, आपण कुठं कमी पडलो याचा विचार करतच नाही माणूस. कारण त्या बुद्धी तुमची त्या मत्सर आणि ह्याच्यामध्ये जी गेलेली असते ना, ईर्ष्येमध्ये, मग हा नाही विचार करत की ती सुंदर गाती, मला का नंबर मिळत नाहीये? अरे मला नाही गाणं येत ते शास्त्रीय संगीत. मग आपल्या ज्या कमीपणा आहे त्याचा काय विचार करत नाही लोक. कायमच मीपणा. मी लता मंगेशकर, मी आशा भोसले. नाही, ती संगीत शिक्षिका आहे. ती मी तिच्याशी चॅलेंज घ्यायची जरूरत नाही. तिच्याशी मी विनयाशी का घ्यायचं चॅलेंज? मग आपण आपली पण बघावं ना, ग्लोबल्स कुठे आहेत, आपल्याकडे मायनस पॉईंट काय आहेत. कशाला नाकाने वांगी सोडायची आपण? नाही ना, हे लोक विचार करत नाही. केवळ मत्सरी भावना. 2 व्यक्ती भेटल्या, आपण नावं वेगळी घेऊ. समजा वृषाली पडवळे आणि प्रज्ञा डोले भेटले. गौरी काही ना वाईटच आहे. तुम्ही तुमच्या बिझनेसचे बोला की प्रज्ञाताई तुमचं मी क्लिनिक वापरलं, खूप छान आहे, अमुक तुम्हाला रेफरन्स देते. तेव्हा घरगुतीबद्दल बोला. तुझं तुम्ही बोला. आवळ्याचे प्रॉडक्ट तुझे आलेले नाही. जीमार्टला परवा गेले होते मी, 1 महिना झाला तुझे आवळ्याचे प्रॉडक्ट नाही. पण नाही, गौरी प्रचंड प्रमाणात चालतं बरं का. मी हा जोक करत नाहीये, कारण मी ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे. माझ्यापर्यंत प्रत्येक न्यूज आलेली असते, डायरेक्ट असो किंवा इनडायरेक्ट असो. मी कधीच बायकोचे मोबाईल उघडून बघत नाही, आधीच सांगतोय. कधीच नाही. म्हणजे माझा पासवर्ड पण तिच्याकडे, तिचा पासवर्ड माझ्याकडे, पण आम्ही कधीच एकमेकांचे मोबाईल उघडून बघत नाही. त्यामुळे तुमचं जे काही गॉसिपिंग असेल, जर असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही. पण नका करू. सांगा उदाहरण देतो. युनिक गुणी मुलगी आहे, कन्सल्टंट पण आहे. या आर्टिफिशियल काय आर्ट्सचं पण काहीतरी करते, सांडग्याचं पण काहीतरी. आता लाडूमध्ये पण आलेली आहे, गाती पण चांगली. कशाला गॉसिपिंगचा उच्चापात्या करता? हे सगळं करताना तुम्हाला वेळ मिळतो कसा गॉसिपिंगला? हा नाही, सिंपल क्वेश्चन आहे. नेटवर्क पण सेशनमध्ये बोललेलं, टाइमपास तुम्ही किती करता मोबाईल घेऊन. तुम्ही लिंक काढून बघा. मला खूप दुःख वाटलं, देश चौगुले करता मी टाकल्या त्या लिंक सगळ्या. मी त्यांना एकदा फक्त विचारलं जीमार्टमध्ये, मी ते बघितलं का लिंक? नाही हो बघितलं. आणि ह्याने आदल्या दिवशी मला म्हणले की सर मला ते काय तुम्ही म्हणता सेशनचं कुठलं मला काहीच माहिती नाही, तुमच्याकरता लिंक टाकतो. तुम्हाला नाही टाकत, ग्रुपवर टाकतो, जेणेकरून सगळेच बघतील, काही त्यातनं घेतील. मला कमवण्याचं काहीच उरलेलं नाहीये, मी आधीच सांगतो. मला म्हणजे शब्द आला की इगो नाही बरं का आम्ही. हा
नाव, पैसा, अमकं डमकं, सेटलमेंट जे काय असेल ते सगळं झालंय आता. ह्या लिंक्स तुमच्याकरता उपयोगी पडतील ना, ते बघा ना, बघून समजून तर घ्या किमान. मला खंत वाटली, मी त्यांना बोलून नाही दाखवलं, आता सगळ्यांना समोर बोलते. पण आपल्यात ते बहुतांश असतील, नुसतं देश चौघडे नाही की त्या लिंक उघडून बघितलेलंच नाहीये. आता गॉसिपची आता बोलायची वेळ झाली नसती. मग स्ट्रेस काय येतो माहिती का? मग वृषाली आमकं बोलली की मग नंतर उद्या ती नेमकी गौरीला भेटती प्रज्ञा. ती वृषाली असं बोलत होती, दोघे मिळून बोलतात, झालं सुरू झालं फसफूस फासफूस फासफूस सुरू झाली की जेव्हा जोपर्यंत मी डॅडीपणा दाखवत नाही तोपर्यंत ती फुसफूस चालू राहते. आणि जेव्हा मी टाकतो पोस्ट मला अंदाज आला, मग एकदम थोड्या दिवसाकरता एकदम शांत. सर बोलते आले, सरांपर्यंत कळलेलं, शांतता घ्या सांगतो. सी माझं वय पण खूप चालू आहे, नाही का, म्हातारं वय आहे, पण तेवढा अनुभव पण माझ्यापाशी आहे. ता म्हणजे ताकभात नाही, त्याच्या पुढचं आमटी भात सगळं कळलेलं असतं मला. ता म्हणजे कोण कुठल्या पोस्टला लाईक करतं, कोण कुठल्या पोस्टला लाईक करत नाही, त्याच्यावर मला अंदाज आलेला असतो. हे स्ट्रेस येण्याचे प्रकार आहेत. तुमचा बिझनेस सोडून तुमचे एवढं गुणी मुलगी अर्पिता असून, नाही एक आता मल्टीटास्किंग तूच समोर दिसतीये. बरं शोभना म्हणून वाटलंय, ती पण मल्टीटास्किंग. नंतर ते खाली क्लिअर कर. हा करेल मी अर्पिता मी नावं घेतोय फक्त अशीच जनरलमध्ये नावं. हा बस स्मिताताईंचं नाव घेऊ ना. हा काही उचापात्या करतात गेम कामाचे. तुमच्या बिझनेसचा वेळ अमूल्य वेळ आहे. तुमच्या समोर जर गोल सेट मोठा केलेला असेल सिंहाची शिकार करण्याचा, तरची गोष्ट बोलते. तुम्हाला ससाच पकडायचा असेल, बिंदास टाइमपास करा, गॉसिपिंग करा, रात्री 2 वाजता पण चॅटिंग करा, आपलं काय म्हणणं नाही. मी जागाच असतो, पण माझी कामं चाललेली असतात, काही ना काहीतरी एका नॉलेजपणा घेणं चालू असतो. जेव्हा त्या अंधारात तिकडचा पण दिसतो मला हवा प्रकाश, म्हणलं काय चालू आहे, ती पण काय बघतीये का? नाही आमचं जरा थोडं गप्पा चालू 2 वाजता मी तात्पर्य घ्या, मला असं कोणाला ऑब्जेक्शन घ्यायची नाहीये. 2-2 वाजेपर्यंत तुमच्याशी गप्पा चॅटिंग करायला वेळ असेल आणि बिझनेस मध्ये उद्या जर तुम्ही माझ्याकडे येऊन म्हणलात की सर बिझनेस होत नाही माझा, माझ्याकडे वाईटच नाही, मग मी आधीच सांगतो सगळ्या गोष्टी. येणार ना उद्या बिझनेस करता, समजा दिसू दे मला अनुजा रात्री 2 वाजता चॅटिंग करताना ऑनलाईन दिसू दे, आणि मग किंवा बिझनेस वाढवायचा आहे, मग 2 वाजे पोस्ट टाक ना, चालती नाही बिल पोस्ट कधी पण टाकलेली ओपन आहे, ते टाइमलाईन तुमची ओपन आहे, टाकून ठेवा. उद्या सकाळचं काम आज करा, काहीच हरकत नाही. मी पक्का बिझनेस मध्ये आधीच सांगतोय, तुम्हाला बायको सांगेल वाटल्यास. इथे तर मला फक्त बिझनेस दिसतो. बिझनेस म्हणजे प्रॉफिट कमवणे नव्हे, व्यवसाय हा शब्द असतो. करा ना व्यवसाय, का वेळ घालवताय? मला एक गोष्ट कळत नाही अजून एक, गौरीताई तुम्हाला ट्रिप करायची आहे याच्यावर नाही का, महिने चालेल, तुम्हाला उद्योग नाही दुसरा काही. एक 40 गावची ट्रिप फक्त ऐकून मी 2 महिन्यापासून पास चालू त्याच्यावर. अरे तुम्हाला उद्योग खरंच नाही का बिझनेसचे? व्यवसाय करता व्यवसाय करा ना, टाइमपास नका करू. मग मला बोलू नका ना, मी सगळं जीव तोडून सांगतोय तुमच्याकरता. बंद करून टाका. काही गॉसिपिंगला काय अर्थ नाही. स्ट्रेस तुम्हाला येतो, टाइमपास तुम्ही करता, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलता, ह्याच्या उपर तुम्ही काहीच करत नाही. स्ट्रेस येण्याचे प्रकार बंद करा, हे मला सांगायचे. हसू नको प्राजक्ता, सगळ्या न्यूज माझ्यापर्यंत असतात, तू पण इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. मग मी एक नाव ठेवलं हुंडा गँग म्हणून, असं छान पैकी. ही गँगच वेगळी, त्यांचं काय चालू त्यांची काय माहिती असतं. मग ते ग्रुपिझम झालं. मग कोणी बोलले की आपल्याकडे ग्रुप नाही. आहेत आपल्याकडे ग्रुप, तिला ते आपल्याकडे ग्रुप आहेत. मला ऐकायलाच येत नाही. नाही सांगतो, असे छोटे छोटे ग्रुप्स आहेत. आम्ही म्हणून ते आम्हीच महिला राज, आम्ही म्हणून तेच प्रमाण असे आहेत ना आपल्याकडे.
1 जानेवारी 2026 उजेड तर द्या. 1 जानेवारी 2026 उजेडू तर द्या आणि मग बघा काय घडतंय. गँगस्टर सगळे भ्रष्ट करून टाकतं की नाही बाबा. एक मार्गी व्यवसाय कळलं पाहिजे आणि ग्रुपवर कळतं बरोबर. प्रॉब्लेम काही शिल्लक असेल तर सांगा. भाऊ करू नका प्रॉब्लेमचा. त्याला वळसे घालायला शिका. अगदी सिंपल गोष्ट आहे. ह्या संपूर्ण काय काउंटर्स बोलतोय त्याचं तात्पर्य एवढंच आहे, अजिबात भाऊ करू नका. प्रॉब्लेम्स कोणाला नाहीत सांगा. देवाला चुकले नाहीत, मी आहे तुम्ही आहे. प्रॉब्लेम प्रकार वेगळे. आता सिंपल विचार करा. वळसा कसा घालायचा. दुपारी 3 वाजेपर्यंत माझी गॅरंटी नव्हती की आज सेशन होईल की नाही. आत्ता माझ्या सख्या धाकट्या भावाला कॅन्सर डिएट झालेला आहे. त्याची केमो चालू आहे. आत्ता केमो चालू आहे. मी इथे तुमच्या समोर आहे. हा वळसा घातलाय मी. का घातला वळसा? तो आयसीयू मध्ये केमो घेतोय. मी बाहेर नुसतंच बसणार आहे ना असं करून. मग इथे येतो की काहीतरी पुण्य तर मिळेल. तुम्हाला 4 शब्द चांगले सांगितल्याची. हा डिसिजन आपला पण घ्यायचा असतो वळसा घालताना. माझ्या भावाला ना कॅन्सर आहे, केमो आहे आज, नको पोस्टपोन करून टाकू मीटिंग. सेशन पुढच्या वेळ घेऊ आपण. हे जे काय बोललो मी आता टाइमपास म्हणून तुमच्याशी, ते पुढच्या वेळ घेऊ. काय गरज आहे थांबायची. आम्हाला साथ सोडत पण नाही आयसीयू मध्ये. केमो चालू असेल कोण सोडणार तुम्हाला आतमध्ये. बाहेर टाइमपास करत बसायचं ना. इथे येऊन सेशन घेऊ. तुम्हाला राम सांगितला, श्रीकृष्ण सांगितला. इथून पुढे तुम्ही निश्चित घरी जाताना विचार करा की 16,108 नाही विचार करायचा, राधेकृष्ण नाही विचार करायचा. त्याला जीवनात प्रॉब्लेम किती आले ते हा विचार करायचा. त्याला सुख काय मिळालं हा विचार करायचा. ज्येष्ठ सुपुत्र स्वतःच्या हाताने तो अग्नी देतोय, त्याला काय सुख मिळालं असं आयुष्यात. आपण तर खूपच नशिबान आहे. खरंच नशिबान आहोत. एवढे प्रॉब्लेम नाहीत आपल्यापैकी कोणाला जे त्यांनी भोगले. अदरवाईज त्यांनी तुम्हाला दाखवण्याकरता ते प्रॉब्लेम निर्माण केले थोडेसे की एवढे प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे तुम्हाला काहीच नाही आहे. आता परत नाही प्रॉब्लेमचं नाव पण काढणार. क्लिअर आहे का? चेहरे सुन्न करून बसू नका. खरंच सांगतो मी अतिशय हसत खेळत घेतलेलं सेशन आहे. गुणी म्हणजे मग नाही म्हणू का? ओके का? माझ्या मते एवढं सफिशियंट आहे. भूका पण लागतील आपल्याला. बर्थडे पण सेलिब्रेशन करायचं आहे. ओके, धन्यवाद द्या.